नाही, कसं आहे, पश्चिम महाराष्ट्रात ज्या धर्तीची सुपीक जमीन आहे त्याच धर्तीची जमीन या भागात आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिथं हा जलविद्युत प्रकल्प दाखवत आहे, एवढी सुपीक जमीन, एवढं वसलेलं पिढ्याने पिढ्याचं सगळं हे डिस्टर्ब करून प्रकल्पाची आजच्या तारखेला गरज नाहीये. कारण सोलर इतके निर्माण झाले तर त्याच्यासाठी विद्युत निर्माण करायची आता गरज उरलेली नाही. राहिला विषय पाण्याचा, तर तुम्ही नदीच्या पात्रात उच्च पातळी बंधारे बांधून जागोजागी प्रत्येक 10-15 किलोमीटरला तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाणी अडवू शकता. आणि पावसाळ्यात ते सर्व गेट वर केले तर पाणी पावसाळ्यातलं जाते, पावसाळ्याच्या नंतरचं गेट थांबवलं तर सगळ्या याच्यात पाणी राहते आणि ते पाणी वर्षभर शेतकऱ्याला वापरता येते. असंच असताना फक्त कशा तरी स्वतःच्या स्वार्थापायी काही मंडळी या प्रकल्पाचा अट्टहास करत आहे. कोणाचंही निवेदन नाही, कोणाही ग्रामपंचायतची मागणी नाही, कोणालाही विश्वासात घेतलं नाही, डायरेक्ट प्रकल्पच मंजूर. हे काय नाही पटणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना त्यांची रात्रीची झोप उडालेली आहे आणि एवढं सुपीक, एवढं चांगलं समृद्ध शेती आपला परिसर सोडून कोणी जाण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणून लोकांचा पहिली शिरपल्लीची एल्गार सभा असेल, आजची कामारेची असेल, एवढा भव्य प्रतिसाद पाहून मला असं वाटते लोकप्रतिनिधी जे काही अट्टहास करत असेल त्यांनी त्यांचा अट्टहास सोडून द्यावा आणि ज्या लोकांनी आपल्याला इथपर्यंत आणून सोडलं, या पदापर्यंत नेलं, त्या पदाचा त्यांनी मान ठेवावा. या निमित्ताने त्यांना मी अशी विनंती करतो.